नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता असा एक भयानक धक्का बसणार आहे की त्या व्हिडिओमध्ये आता आपण घर सोडून गेलेल्या ईश्वरी सोबत अर्णव सुद्धा ईश्वरी सोबत हे घर सोडतो। कारण अर्णवने घरच्यांना आता जे सांगितलेलं आहे की ईश्वरीच्या आणि ईश्वरीच्या घरच्यांची माफी मागा, परंतु वल्लरी ऐकायला तयार नसते आणि त्याच वल्लरी विरुद्ध अर्णव आता एक असा भयानक पुरावा शोधून अर्णव सुद्धा आता ईश्वरीच्या सोबत ते राजशिर्क्यांचं घर सोडतो। आणि अर्णव ईश्वरीने घर सोडल्यानंतर काय एक भयानक चमत्कार या घरामध्ये घडणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। अर्णव आता आजीला आणि वल्लरी या सगळ्यांना म्हणतो की जोपर्यंत आता या सगळ्याचा पुरावा आम्ही घेऊन येत नाही तोपर्यंत मात्र आम्ही आता या घरात परत नाही येणार। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आजींना फार मोठा धक्का बसतो। आजीला इतका मोठा धक्का बसलेला असतो आणि आजी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते। अर्णव आपली बॅग वगैरे भरतो आणि ईश्वरीची सुद्धा बॅग भरून तो सगळे कपडे वगैरे आता ह्या ईश्वरीकडे राहायला जातो। पण त्यानंतर आता जेव्हा तो तेथे आलेला असतो तेथे आल्यानंतर सुप्रियाने अर्णवला सांगितलेलं असतं की हे बघा अर्णव सर, ईश्वरी कुठेही येणार नाही, कारण ईश्वरीला त्या घरामध्ये इतका अपमान सहन करावा लागला। आमची काही चूक नसताना सुद्धा आमचा म्हणजे मान सन्मान त्यांनी ठेवला नाही। एकदा काय चूक आहे काय बरोबर आहे हे त्यांनी उलगडून पाहायला हवे होते। अंजली ताई वाटेल तसा अपमान करत आता जे बोललेले आहे ते मी अजूनपर्यंत विसरलेले नाही। आणि त्याच वेळेस सुप्रियाने अंजलीला उत्तर दिलेलं असतं की किती काही झालं तरी मी माझ्या प्रत्येक मुलीला, दोन्ही मुलीला नाती कशी जपायची आणि नात्यांचं मान कसा ठेवायचा हे शिकवलेलं आहे, ते संस्कार दिलेले आहेत। आणि त्यामुळे माझी ईश्वरी कधीही असं वागणार नाही आणि आज तुम्ही तिच्या संस्कारावर बोट दाखवलं, त्यामुळे ईश्वरीचा जो काही अपमान या घरात झालेला आहे त्यामुळे आता सुप्रिया काही ऐकायला तयार नसते आणि सुप्रिया तिला तेथे घेऊन जाते। परंतु आता ही वल्लरी लपून बसलेली असते आणि बाहेर मोबाईलवर ती मात्र सगळं काही बोलणं ऐकत असते की सुप्रिया काय बोलते आणि काय नाही। त्यानंतर आता अर्णव जेव्हा घरी आलेला आहे आणि अर्णव घरी आल्यानंतर अर्णवने आता विचारलं ईश्वरी कुठे आहे, तर कोणी काहीही बोलायला तयार नाही। तेव्हा अविनाश मामा म्हणतो की तुझी बायको कायमची माहेरी निघून गेली। हे ऐकल्यानंतर आता अर्णवला फार मोठा धक्का बसतो। अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे, मिस इंदोर कशी जाऊ शकते। त्यानंतर मात्र तिची आई घरी आली होती। अंजली आता अपमानकारक हे सर्व बोललेली आहे। सगळं काही घडलेला प्रकार मात्र आजी अर्णवला सांगते आणि अर्णवला म्हणते की हे बघ तू तिला माहेरी आणायला जाऊ नकोस, कारण आम्ही तिला घरामध्ये घेणार नाही। ती तिच्या आईसोबत स्वतः गेलेली आहे। तिच्या आईचा जो काही अपमान झालेला आहे आणि तिचा, त्यामुळे त्या आता ह्या कधीही घरात येणार नाही। हे ऐकल्यानंतर अर्णवला फार मोठा धक्का बसतो। अर्णव म्हणतो की तुम्ही जो काही अपमान त्या सगळ्यांचा केलेला आहे, आकाशने अर्णवला सगळं काही सांगितलेलं असतं। अर्णव आता सगळ्यांच्या समोर म्हणतो की हे बघा, हाच दिवस मी एक दिवस ईश्वरीवर राग काढत होतो याच गोष्टीवरून, परंतु जेव्हा माझ्यासमोर सत्य आले, ईश्वरीने माझे डोळे उघडले आणि तो हॉटेलमध्ये घडलेला प्रकार आहे तो अर्णव सगळं काही घरच्यांना सांगतो। आणि त्याच वेळेस अर्णव घाईने ईश्वरीला आणायला जातो, कारण सुप्रियाने आता सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात की मी काही केले नाही आणि मी काही करील इतकं नालायक वागू शकेल का, असं अंजलीताई तुम्हाला वाटतं का? तुम्ही तर खूप हुशार आहात आणि तुम्ही असा विचार कसा करू शकतात, आजींना सुद्धा विचारते। तेव्हा आता सगळेजण मात्र या सुप्रियाकडे पाहत असतात आणि सुप्रियाला वाटेल तसे बोलतात। हे सगळं काही अर्णवला माहिती होते। त्यानंतर अर्णव इकडे घरी आलेला असतो, परंतु सुप्रिया म्हणते की हे बघा अर्णव सर, जोपर्यंत मला म्हणजे माझ्या ईश्वरीचा आणि माझ्या ईश्वरीला त्या घरामध्ये मान मिळत नाही, तिचा झालेला अपमान आहे तो पूर्णपणे भरून काढण्यासाठी आणि हक्काने जोपर्यंत तुमच्या घरचे तिची माफी मागायला येत नाही तोपर्यंत मी तिला कुठेही जाऊन देणार नाही। आता हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो। अर्णव म्हणतो की हे बघा काकू, तुम्हाला माहिती नसेल माझं ईश्वरीवर खूप प्रेम आहे, मी मनापासून तिची साथ देण्याचं ठरवलेलं आहे आणि हा जो कोणी कारस्थान करणारा जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही, तो आमच्या घरातीलच आहे हे आम्हाला समजलेलं आहे, हे झालं तर त्याला शोधून काढेलच। त्यानंतर आता इकडे राजशिर्क्यांच्या घरामध्ये
आता एक खूप मोठा भयानक प्रकार घडलेला असतो. तो भयानक प्रकार असा घडलेला आहे की वल्लरी आता फोनवर जे काही बोलते ते सगळं काही आजींनी ऐकलेलं असतं. आजींनी ऐकल्या क्षणी आजीला चक्कर येते आणि आजी खाली पडते. आजीचे डोळे उघडतात. आजीला असं वाटतं की आपली ईश्वरी आणि आता सुप्रिया निर्दोष आहे आणि हे सर्व करणारी आपल्या घरातील भेदी वल्लरी आहे. परंतु आजी रिॲक्ट होण्याअगोदर आजीला चक्कर येते आणि आजी जेव्हा त्या शुद्धीवर येते, आजी सारखं ईश्वरी ईश्वरी करत असते. आजी म्हणते की अर्णव आणि ईश्वरीला घरी घेऊन या, मला त्यांना काहीतरी सांगायचं आहे. आजीला आता इतकं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते, परंतु आजी आता ईश्वरी आणि अर्णव आल्याशिवाय काही डोळे उघडायला तयारच नसते. आजीला आता ह्या दोघांनाही सत्य सांगायचं आहे. आजी म्हणते की हे बघा, काही झाले तर ईश्वरी आणि अर्णवला बोलावून घ्या. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता अर्णवला एकच सत्य सांगत आहे की तुमच्या बाबांना आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि या सगळ्याचं बाबाच आपल्याला पुरावा देऊ शकतात आणि हे कारस्थान करणारी व्यक्ती आहे तर ती बाबाच आपल्याला सर्व काही सांगू शकतात. अर्णव सर, तुमचे बाबा जिवंत आहे. आणि असं म्हटल्यानंतर आता लगेच ईश्वरीला ते अर्णवला फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की ईश्वरी तू काय बोलतेस, बाबा जिवंत आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला नक्की काहीतरी पुरावा मिळेलच. हे ऐकल्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी तिकडे शोधायला जायला निघतात आणि त्याच वेळेस आता आजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे आणि आजीला चक्कर वगैरे येऊन आजी आता तिची परिस्थिती खूप बिकट आहे. ज्यावेळेस आता अर्णव ईश्वरी घाईने हॉस्पिटलमध्ये निघून येतात. अर्णव घाईने धावतच आजीच्या जवळ येतो आणि आजीला म्हणतो की आजी काय झालं तुला. आजी म्हणते की चिंटू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अगोदर ईश्वरीची ती माफी मागते. ईश्वरीची माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर, कुणाला काही कळत नसतं. परंतु आता सगळ्यांच्या समोर आजी म्हणते की अगोदर ईश्वरीची माफी मागा. सुप्रियासुद्धा सोबत आलेली असते. सुप्रिया सोबत आलेली आहे आणि सगळ्यांना आता आजी त्या दोघींची माफी मागायला सांगते. सगळेजण मात्र ईश्वरी आणि सुप्रियाची माफी मागतात आणि आजी आता सगळ्यांच्या समोर वल्लरीला समोर बोलवते आणि समोर बोलून वल्लरीला म्हणते की आज माझी जी अवस्था झालेली आहे ती तुझ्यामुळे, आणि तुझ्यामुळे माझी अवस्था तर झाली, परंतु ईश्वरीवर आणि तिच्या आईवर आत्तापर्यंत जे काही आरोप केले गेलेले आहे या सगळ्याला तूच जबाबदार आहे आणि हे सगळं कारस्थान करणारी तूच व्यक्ती आहे. त्यामुळे मी तुला कधीही सोडणार नाही आणि तुला माफसुद्धा करणार नाही. वल्लरीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. वल्लरी आता घाईने लपण्याचा प्रयत्न करत आहे सुप्रियाला समोर बघून, परंतु जेव्हा आता तिला समजलं जातं की सगळं सत्य समजलेलं आहे तेव्हा मात्र आता लगेच वल्लरीची पूर्णपणे बत्ती गुल होते आणि शेवटी सगळ्यांच्या समोर हे सत्य आल्यामुळे एका नवीन सत्याला आता ही वाचा फुटलेली आहे. त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की म्हणजे मामी, तू इतक्या थराला जाऊच कशी शकती, तू असं काय केलेलं आहे मामी म्हणून आता तू माझ्या आईच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या संसाराला मोडण्यासाठी कारणीभूत ठरली. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला मिठीत घेतो. ईश्वरीने अर्णव आता मिठी देऊन खूप रडत असतात, कारण आता अर्णवच्या पूर्णपणे आता विश्वासच उडालेला असतो. कारण मामी आज जे काही इतक्या आपल्या म्हणजे आईच्या सुद्धा जीवावर उठली आणि आपल्या आईचा हसता खेळता संसार मामीने मोडलेला आहे हे सत्य आता अर्णवला जेव्हा समजते, अर्णव इतका मात्र पूर्णपणे गुंग होऊन गेलेला असतो. आता ह्या मामीला अशी काहीतरी भयानक शिक्षा दिली जाते की आता त्या शिक्षेला माफी नाही, कारण आज माझी आई मला सोडून गेली आणि आत्तापर्यंत आम्ही आमच्या आईच्या विरहात इतकी गोष्ट काढली, दिवस काढलेत आणि माझ्या वडिलांना वनवन भटकावे लागले. आणि वल्लरी म्हणते की अर्णव, तुझे बाबा जिवंत आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की मामी, तू माझ्याशी एकही शब्द बोलू नकोस, तुझ्यामुळे माझ्या ईश्वरीला आणि तिच्या आईला जो काही त्रास भोगावा लागलेला आहे त्याची शिक्षा मी तुला देणार आहे, ते विसरू नकोस. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता लगेच मामीला धक्काच बसतो. परंतु त्यानंतर आता इकडे नम्रताने तर एक असा भयानक निर्णय घेतलेला असतो. नम्रता आता ईश्वरीवर नाराज असते आणि ती ईश्वरीशी कोणतेही संबंध ठेवायला तयारच नसते आणि त्याच गोष्टीचा फायदा आता ही वल्लरी करून घेणार आहे. वल्लरी आता नम्रताशी गोड बोलून आता इकडे माफी तर मागते, परंतु माफी मागून आता तिने असा काहीतरी खेळ खेळलेला आहे की नम्रताशी गोड बोलायचं आणि जे झालेलं आहे, जे झालेलं नाही तर त्या ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आता ईश्वरी
ही नम्रताचा रागराग करेन आणि नम्रतासुद्धा ईश्वरीचा रागराग करेन आणि सगळ्यात जास्त हक्क आहे तर ते नम्रताला कसे द्यायचे आहेत. परंतु आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज मिटवण्यासाठी आता ईश्वरी स्वतः पुढे येते आणि त्यांचं दोघांतील गैरसमज मिटवते आणि त्यानंतर मात्र आता आजी सुखरूप बरी होते. आजी ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारते आणि सगळेजण घरातील ईश्वरीची माफी मागतात आणि आपल्या घरात परत येण्यासाठी सांगतात. कारण अर्णवसुद्धा घर सोडून गेलेला असतो आणि तोसुद्धा ईश्वरीशिवाय काही घरात यायला तयार नसतो. त्यामुळे सर्वांना शेवटी आता अर्णवची माफी मागावी लागते आणि ईश्वरीची सुद्धा. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.